नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की आरशा मॅडम प्रेग्नेंट आहेत आणि आता त्या पण इतर क्रिंज आंटीज सारखं बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलणार आहेत। लवकरच 5 ते 6 वर्षाचं कॉन्टेंट तर ह्या मॅडमचं फिक्स आहे। आणि बाळ आलं की बाळाची शिमी अशी साफ केली, बाळाला असे कपडे घातले, बाळासाठी हे बनवलं, बाळासाठी ते बनवलं, बाळासाठी हे केलं, बाळासाठी ते केलं, असे काही बोरिंग व्हिडिओज आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहेत। पण बाळ यायला अजून थोडा वेळ आहे। तर या मॅडमने सध्या प्रेग्नन्सी सिरीज सुरू केली आहे। आता या मॅडम डॉक्टर झाल्या आहेत आणि ज्या बायका प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी या मॅडम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतायत। आजकाल ना मंडळी, फुकटचं ज्ञान पाजळणाऱ्यांचा खूप सुळसुळाट सुरू आहे युट्यूब वरती। खरं तर या लोकांच्या शिक्षणाची तर बोंब आहेच, पण लोकांना अक्कल शिकवायला नेहमी तत्पर असतात। कोण पण येतं आणि कधी फॅशन टिप्स देतं, कधी ब्युटी टिप्स देतं आणि आता तर प्रेग्नन्सी ट्रेंडिंग वर आहे तर प्रेग्नन्सी टिप्स देत सुटलेत। आणि या लोकांचे अंधमंद भक्त तर नेक्स्ट लेवलचे आहेत, काही फालतू प्रश्न विचारत बसतात। आता हेच बघा ना, या आरशा मॅडमला खूप कॉमेंट्स येत होत्या की प्रेग्नन्सी मधलं तुझं रुटीन दाखव, तू काय खाते, तू काय पिते, कधी झोपते, कधी उठते, किती चालते, किती बसते। आता येतं कॉन्टेंट चालून आलंय म्हटल्यावर आरशा मॅडम पाठी कशा राहतील। मग काय, काकूंने पाठचा पुढचा विचार न करता लगेच माझं पहाटे 4:30 ते 10:30 पर्यंतचं डेली रुटीन दाखवलं। एका डेली व्लॉगरने जर त्याच्या व्हिडिओमध्ये काही दाखवलं ना की लगेचच बाकीचे डेली व्लॉगर्स तेच कॉपी करतात। खरं तर ना, हा डेली व्लॉगिंग प्रकारच बॅन केला पाहिजे युट्यूब वरती। रोज आपले सकाळी उठून कॅमेरा हातात घेतात, मी हे खाल्लं, मी ते खाल्लं, मी इथे गेली, मी तिथे गेली, ह्याचे फालतू व्हिडिओज बनवतात। सध्या या लोकांनी नवीनच काहीतरी सुरू केलंय। हे लोक काय करतात तर कॅमेरा चालू करून ठेवतात आणि काम करत असतात, त्यानंतर आरामात बसून एक स्क्रिप्ट लिहून काढतात आणि मग व्हॉइस ओव्हर देतात त्या व्हिडिओला। हेच सेम आपण त्या टोनाली टिंडे, मनीश्री काकूंच्या व्हिडिओ मध्ये देखील पाहिलं होतं। आणि आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, या आरशा मॅडम पण मनीश्री काकूंना बघूनच इन्फ्लुएन्स झाल्या आहेत, त्यामुळे ह्या मॅडमने पण सेम केलं। यांनी पण कॅमेरा साईडला ठेवला आणि मग काम करत बसल्या आणि मग आरामात बसून व्हॉइस ओव्हर दिला त्या व्हिडिओला। आता यांच्या मुलाने टिफिन मध्ये फ्रेंच फ्राईज मागितले होते, यांनी ते दिले पण आणि त्याच सोबत बटाट्याची भाजी आणि पुरी पण दिली होती। आणि मग मुलाने हट्ट केला की मला पायनॅपलचा ज्यूस देखील हवाय। त्याच सोबत या मॅडमने टोमॅटो ऑमलेट देखील बनवलं होतं। काय हो आरशा मॅडम, 4-5 व्हिडिओ कंबाईन करून एक व्हिडिओ बनवला का? नाही म्हणजे फ्रेंच फ्राईज तर दिलेच होते तुम्ही मुलाला, त्याच सोबत पुरी भाजी पण दिली, प्लस नाश्त्याला ऑमलेट बनवून दिलत आणि त्याच सोबत पायनॅपलचा ज्यूस पण दिलात। म्हणून विचारलं हो। आणि तुम्ही बोलल्या पण ना आधी की मिस्टरांना ड्युटीवर जायचं होतं, मुलाची स्कूल आहे म्हणून आंघोळ तुम्ही आरामात करता। त्यानंतर असं पण तुम्ही बोलल्या की पायनॅपलचा ज्यूस उडाला टी शर्ट वरती म्हणून तुम्ही चेंज केलं। टोमल काकूंसारखं व्हिटॅमिन डी चा आनंद घेण्यासाठी म्हणून तुम्ही उन्हात बसल्या होत्या, पण आता टी शर्ट खराब झालंच होतं ना, तर मग आंघोळ करून घ्यायची होती हाताबरोबर। 3-3 वेळा उगाच कपडे कशाला चेंज करत बसल्या तुम्ही। मला तर असं वाटते 3-4 व्हिडिओ एकत्र करून तुम्ही तो एक व्हिडिओ बनवला होता। तसं पण लोकांची दिशाभूल करायला तुम्हाला मजा येते ना। आधी तुम्ही फक्त खोटे टायटल आणि थंबनेल ठेवत होत्या, आता तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पण तेच करताय। असं काय मिळते हो तुम्हाला आरशा मॅडम, भोळ्या बाबड्या जनतेला असं फसवून लोकांना मूर्ख बनवण्यात कसला समाधान मिळतं तुम्हाला। आता सगळे बोलतात ना, यांचे मिस्टर एवढे पोलीस आहेत तरी पण 24 तास यांच्या मागे पुढेच करत असतात, ते ड्युटीवर कधी जातात, तर यांचे मिस्टर आता इलेक्शन ड्युटीवरती होते। आणि हा व्हिडिओ यांनी सेफ्टीच्या दृष्टीने थोड्या दिवसांनी अपलोड केला होता। आता या लोकांना एवढी समज आहे तर या लोकांनी तो पार्ट स्किप केला पाहिजे होता। आपण काय करतोय, आपलं प्रोफेशन काय, निदान त्याचा तरी विचार करायला हवा। उगाच आपलं उठ सूट सगळं काही सांगत बसतात। एकतर या लोकांनी स्वतःचं प्रायव्हेट लाईफ पब्लिक केलं आहे आणि मग कोण काय बोललं की यांना लगेच वाईट वाटते। आता हे काका ड्युटीवर गेले होते त्यामुळे आरशा मॅडम एकदम नाराज झाल्या होत्या। ह्या आरशा मॅडमने टायटल ठेवलं होतं की आम्ही जाण्याआधी पायनॅपल पिकण्यासाठी हे निघाले इलेक्शन ड्युटीला। काय हो आरशा मॅडम, पायनॅपल पिकण्यासाठी इलेक्शन ड्युटीला गेले होते का काका?
मंडळी, या आरशा मॅडमला ना लाडात बोलायची खूप सवय आहे. लहान मुलांची बोलतात ठीक आहे, पण सगळ्यांसोबतच काय ते लाडात बोलायचं, नीट बोलायला काय प्रॉब्लेम आहे यांना काय माहिती. यांच्या आईने डोसा बनवला होता तर तो यांनी मुलाला दिला खायला आणि त्याला विचारत होत्या कसा झालाय. तो चिमुकला बोलला छान झालाय. त्यावर ह्या मॅडम बोलतात काय तर सिरियसली. हो मॅडम, काय सिरियसली, कोणता शब्द कुठे वापरायचा याची साधी तुम्हाला अक्कल नाही का. आता तो मुलगा बोलला ना की डोसा छान झालाय, मग सिरियसली काय होता हा प्रश्न. मंडळी, आरशा मॅडम निघाल्या होत्या गावी जायला आणि कुठे जायचं म्हटलं की या क्रिंज व्लॉगर्सचं पॅकिंग व्हिडिओ हा येतोच. मग या आरशा मॅडम कशा पाठी राहतील. मागे वशीकरण स्पेशालिस्ट मनीश्री काकूंनी पण तर गावी जाण्या अगोदर बॅग पॅकिंग दाखवली होती. मग ह्या पण तर त्यांनाच बघून इन्फ्लुएन्स झाल्या आहेत ना, ह्या कशा पाठी राहतील. त्यामुळे ह्या आरशा मॅडम पण दुकान उघडून बसल्या होत्या गावी जाण्याची बॅग भरण्यासाठी. त्यात आरशा मॅडमने दाखवलं प्रोटीनचे बॉक्स होते आणि यांचा एक बॉक्स ऑलरेडी चालू होता आणि त्यात थोडीच प्रोटीन पावडर होती. तर या आरशा मॅडमने काय केलं तर एकाच बॉक्स मध्ये दोन्ही प्रोटीन पावडर मिक्स केल्या. म्हणजे कसं 2-2 डबे न्यायची गरज पडणार नाही ना. तर ह्या आरशा मॅडम बोलतात काय तर 2 डबे नेले असते तर जास्त जागा ऑक्युपाय झाली असती. हो मॅडम, ऑक्युपाय की ऑक्युपाय. आता कसं या आरशा मॅडम व्लॉगर आहेत ना, म्हणून व्लॉगिंग करण्यासाठी यांनी नवीन म्हणजेच 10-12 टॉप्स वगैरे घेतले होते आणि सगळे बोलतात ना त्याच साड्या नेसते, म्हणून 2-3 वेगळ्या साड्या देखील यांनी घेतल्या होत्या. या आरशा मॅडमला ना स्वतःच कौतुक करण्याची खूप घाणेरडी सवय आहे. करणार तर या छोटस काम, पण या कौतुक तर स्वतःच एवढं करतील की काय विचारूच नका. आणि मध्ये मध्ये उगाच व्हिडिओ सुरू असताना या मॅडमला हे करून हसण्याची देखील सवय आहे आणि ते पण उगाचचा, काही कारण नसताना हसत असतात. ह्या पण आपल्या पत्रास्टीच्या केअरटेकर सारख्या आणि टोमल काकूंसारख्या दिवसातून 3 ते 4 व्हिडिओ शूट करून ठेवतात. आता ह्या मॅडम पण कोल्हापूरलाच आहेत आणि वशीकरण स्पेशालिस्ट मनीश्री काकू पण कोल्हापूरमध्येच होत्या. पण यांच्याकडे एवढी गोड बातमी असून पण यांना भेटायला आल्या नाही मनीश्री काकू. कमाल आहे ना मंडळी. नाही म्हणजे 2 वर्षापूर्वी तर काही कॉन्टेंट नव्हता म्हणून एकत्र येऊन कोलॅबरेशन व्हिडिओज केले होते यांनी. गोवा ट्रिप पण गेली होती यांची. पण आजकाल काही जाग नाही आहे. एकत्र व्हिडिओ मध्ये येणं तर सोडा, पण एकमेकाचं साधं नाव देखील घेत नाही आहेत या दोघी. तसं तर मनीश्री काकूंचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एकदम जळकुट्या आहेत. आपल्यापेक्षा पुढे कोण जात असेल तर ते त्यांना बघवत नाही. मंडळी, तुम्ही कधी या आरशा मॅडमच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का. मध्येच यांच्या व्हिडिओमध्ये म्युझिक सुरू होते, मध्येच या मॅडम व्हॉइस ओव्हर देतात. कशाचाही कशाला मेळ नसतो. आता आरशा मॅडमने यांच्या वहिनीसाठी कोल्हापुरी चप्पलची शॉपिंग केली होती आणि ह्या जेव्हा गावी पोहोचल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी यांचा भाऊ जेवत होता आणि त्यावेळी यांनी ती चप्पल यांच्या वहिनीला दिली. आता या आरशा मॅडमला पण आणि त्यांच्या वहिनीला पण थोडी अक्कल हवी का नको. ते काका खाली बसून जेवत होते आणि त्यांच्या ताटाजवळच ह्या काकू चप्पल घालून दाखवत होत्या. नाही म्हणजे एवढी काय घाई होती. त्यांचं जेवण झाल्यानंतर पण ह्या आरशा मॅडमने त्यांना चप्पल दिली असती तरी देखील चाललं असतं. आता भलेही ती चप्पल नवीन आहे तरी पण कोण जेवत असेल किंवा ताटासमोर कोण अशी चप्पल घालून फिरतं. मला तर एक गोष्ट समजत नाही, हे लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात, मग लोकांनी काय शिकावं यांच्याकडनं अशी यांची अपेक्षा आहे. ह्या आरशा मॅडम माहेरी गेल्या होत्या का तर जत्रेसाठी. यांनी टायटल तर ठेवला होता एवढा त्रास होत असताना पण मी जत्रेला गेली. आता जर या मॅडमला एवढा त्रास होत होता तर मग कशाला गेल्या ह्या एवढ्या लांब. तर खरं कारण हे होतं जत्रेशी यांना काही घेणं देणं नव्हतं. या गेल्या होत्या तिथे फक्त कॉन्टेंट गोळा करायला. तसं पण या क्रिंज आंटीज देवाचं नाव वापरून व्ह्यूज वाढवण्याच्या सतत प्रयत्नातच असतात. देवळात बोलू नका, यात्रेत बोलू नका, सगळ्या विधी वगैरे दाखवण्यामध्येच हे लोक यांच्या व्हिडिओची लेंथ वाढवत बसतात. जेवढं काय तिथे सुरू आहे तेवढं सगळं आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचं आणि तेच ऍज इट इज पोस्ट करायचं. त्यात कोणते पार्ट कट करायचे, एडिट करायचे ते या लोकांना माहिती नाही. आता काय या आरशा मॅडम गावी गेले आहेत तर एकूण एक गोष्टीचा व्हिडिओ काढत बसतील या आणि सवयीप्रमाणे लोकांना पकवत बसतील. गावी गेला ना की या लोकांना काहीच कॉन्टेंटची कमी नसते. असो तर मंडळी, आरशा मॅडम बद्दल एवढंच बोलायचं होतं मला. आणि जरा आता आपण वीक संजू दादा बद्दल बोलूया. आज सकाळी मला एक ताईंने कॉमेंट केली होती आणि त्या ताई मला बोलल्या की संजू दादाने सॉन्गचं शूटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला होता त्या व्हिडिओ मध्ये शिवी दिली आहे आणि ती शिवी त्यांनी आईवरून दिली होती. त्या ताईंची इच्छा होती की मी त्याबद्दल माझ्या पॉडकास्ट मध्ये बोलावं. खरं तर मी या वीक संजू दादाचा व्हिडिओ बघणंच सोडून दिलं आहे, पण त्या ताईंच्या इच्छेखातर मी तो व्हिडिओ पाहिला आणि टाइम स्टॅम्प आहे 429.
इयरफोन घालून नीट ऐका मंडळी, संजू दादाने खरंच शिवी दिली आहे आणि हे क्लिअरली ऐकायला आलं होतं. आता त्या व्हिडिओचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे मंडळी. तुम्ही योग्य तेच कराल हे मला माहिती आहे. चला तर मग याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.